Okay, good evening. The next lecture on inverse Laplace transform. Inverse Laplace transform. We have seen in first lecture the definition of inverse Laplace transform as well as the results, standard results, how we can find inverse Laplace transform. Because there is only difference between Laplace and inverse is if L of ft is equal to f of s, then f of t is equal to L inverse of f of s. For every result, we can write in this way. That is, suppose L of 1 is equal to 1 upon s, then L inverse of 1 upon s is equal to 1. Same way, we can write various types of results. Here is one unit step function, only definition. Let g of t is equal to f of t minus a. Consider f of g of t is equal to f of t minus a, where f of t minus a, what is this? As like a characteristic function, it is equal to 1 if t greater than a, is equal to 0 if t less than a. Then this is called as unit step function and it is denoted by u of t minus a. This is only definition we use for multiple choice questions. Here one result change of scale property. Theorem is there, important theorem. Theorem is important. If f of s is equal to L of f t, then L inverse of f of s is equal to 1 upon a f of t upon a, where a greater than 0, that is a is positive. We have given here f of s is equal to L of f t. म्हणजेच बाय डेफिनेशन आपल्याला काय म्हणता येईल, इंटिग्रल फ्रॉम 0 टू इन्फिनिटी e raised to minus st eft dt. This is our usual definition of Laplace transform, f of s is equal to. Okay. Here we want s, therefore put f of s. Then what is that? What will happen? 0 to infinity s, s च्या ठिकाणी एस पुट करायचं म्हणजेच मायनस ए एस टी, बाकीचं आहे तसंच. तर इथं आपल्याला काय करावं लागेल, ए टी इज इक्वल टू एक्स आपण पुट करू. पुट ए टी इज इक्वल टू एक्स, म्हणजेच टीच्या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला, एक्स अपॉन ए. तर लिमिट्स काय, लिमिट्स काय बदलणार नाहीत, कारण काय होईल बघा, डी टी इज इक्वल टू वाट, dx अपॉन a, आणि लिमिट्स काय, t इज इक्वल टू 0 असेल, x इज इक्वल t इज इक्वल टू 0, देन x इज इक्वल टू 0 इट्सेट्रा. देयरफॉर ओनली 0 टू इन्फिनिटी e रेज टू a t इज इक्वल टू x म्हणजे मायनस एस एक्स. एफ ऑफ टी म्हणजे काय, x अपॉन a, डी टी म्हणजे काय, dx अपॉन a. तर आपण हे बाहेर घेऊ, 1 अपॉन ए, आतमध्ये काय राहील, ई रेज टू मायनस एस एक्स एफ ऑफ टी एक्स अपॉन ए डी एक्स. आपण इथं व्हेरिएबल कोणता वापरतोय, तो व्हेरिएबल बदलला तरी चालतो, पण सगळीकडे बदलायचं. तर एक्स एक्स एक्स, तिथं टी 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 लिहू शकतात तुम्ही. म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला, 1 upon a 0 to infinity e raised to minus st f of x च्या ठिकाणी t t upon a dt. म्हणजे काय दिसतंय बघा बरं, बाय डेफिनेशन 1 upon a, आणि हे काय दिसतंय, कॅपिटल एफ म्हणजे काय आहे, एल ऑफ एफ ऑफ टी अपॉन ए. काय दिसतंय, ए1 अपॉन ए, कारण लॅप्लासची डेफिनेशन आहे. म्हणजे एफ ऑफ एस काय आला, एफ ऑफ एस द्या. मग आता आपण जर एल इकडे घेतलं तर आपोआपच हे होईल,
बघा बरं, यल इनवर्स एफ ऑफ एस इज इक्वल टू 1/a आणि एफ ऑफ टी अपॉन ए. तर अशा प्रकारे हा जो चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी आहे, काय आहे? चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी, सिंपल प्रॉपर्टी. फक्त आपल्याला एवढं सबस्टिट्यूशन करावं लागतंय. हे सबस्टिट्यूशन केलं की काही अडचण येत नाही. तर युनिट स्टेप फंक्शन इज युजफुल फॉर MCQ. This is the theorem. Proof is necessary. Proof we have here Laplace ची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला, त्याचा वापर करून आपण हे केलेला आहे. आणि इथं यसच्या ठिकाणी काय केलं, फक्त रिप्लेस यस बाय एस एवढंच केलं आहे आणि त्याचा वापर करून आपण हे केलेला आहे. ओके, दिस इज द चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. तसं एक्झाम्पल सुद्धा सोडवता येतील त्यावर आधारित. काय आपला जो आत्ता जो थेरम बघितला तो इथं मी लिहितो आणि एक वेळ. काय थेरम आहे? जर एफ ऑफ एस इज इक्वल टू एल ऑफ एफ टी असेल तर एफ ऑफ एल इनवर्स एफ ऑफ एस काय असतंय? 1/a एफ ऑफ टी अपॉन ए. तर हे आपण इथं वापरायचं आहे. हा थेरम आहे. तिथं काय वापरता येईल बघा बरं, ते दिलेलं आहे. सोल्युशन गिव्हन यल इनवर्स एस स्क्वेअर मायनस 1/s स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू टी कॉस टी असं आहे. आता इथं जसं आपण त्या थेरममध्ये एसच्या ठिकाणी एस पुट केलं तसं इथंही करू शकतो. रिप्लेस एस बाय एस काय होईल बघा इथं? यल इनवर्स ए एस स्क्वेअर मायनस 1 आणि इथं ए एस ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता जर इकडं यसच्या ठिकाणी एस लिहिला असेल तर इकडं काय होईल? 1/a एफ ऑफ टी अपॉन ए. आता टी अपॉन ए म्हणजेच काय असणार इथं? हे एफ ऑफ टी आहे सगळं टोटल. हे काय आहे? एफ ऑफ टी आहे, एफ ऑफ टी. तर त्याचा चेंज करायचा आहे. म्हणजेच कसं असं लिहिता येईल आपल्याला? 1/a टीच्या ठिकाणी टी अपॉन ए कॉस टीच्या ठिकाणी टी अपॉन ए. असं याचा आपण इथं काय केला? वापर केला. चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. आता आपल्याला काय पाहिजे इथं? 9 आहे 9. त्यामुळे एच्या ठिकाणी 3 पुट करा. एच्या ठिकाणी काय पुट करायचं? 3 पुट करायचं. मग काय होईल बघा? पुट ए इज इक्वल टू 3. मग यल इनवर्स 3 म्हणजे 9s स्क्वेअर. इथंही तसंच 9s स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. इथं एच्या ठिकाणी 3 म्हणजे 1/3 टी अपॉन 3 कॉस टी अपॉन 3 असं होईल. ते म्हणजेच काय होईल? टी अपॉन 9 कॉस टी अपॉन 3. दिस इज द आन्सर. तर इथं आपण काय केलं? चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी वापरली. इफ आणि देन ही कुठली प्रॉपर्टी आहे? चेंज ऑफ स्केल प्रॉपर्टी. ओके.
तर तशाच प्रकारे हे एक्झाम्पलही करता येईल. या एक्झाम्पलमध्ये काय दिसतंय आपल्याला बघायचं आणि त्या पद्धतीने करायचं. फाइंड एल इनव्हर्स ऑफ एस अपॉन 2s स्क्वेअर मायनस 8. सोल्युशन. We know L inverse of काय s अपॉन s स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं तर कॉस हायपरबोलिक 4t. याचा वापर करायचा आपण, कारण तसं दिसतंय ते, म्हणून याचा वापर करायचा. आता रिप्लेस s बाय 2s. आता बघा इथं 2s, इथं 2s, इकडं जर असेल तर इकडं काय असतो आपल्या नियमानुसार एसच्या ठिकाणी 2s पुट केलं म्हणून 1/2 फंक्शन जे आहे कॉस हायपरबोलिक 4t/2 असं होईल. म्हणजेच काय होईल, एल इनवर्स 2s अपॉन 4s स्क्वेअर मायनस 16 1/a कॉस हायपरबोलिक 2t. आता हे ए म्हणण्यापेक्षा इथं 2 म्हणा 2. ओके, आता इथं काढून टाकूया. हे 2 काढूया, इथला 2 काढू, इथलं 2 काढू, म्हणजेच हे कॅन्सल होईल, इथंही कॅन्सल होईल. म्हणजेच s अपॉन s स्क्वेअर मायनस 8 2s स्क्वेअर इज इक्वल टू हाफ कॉस हायपरबोलिक 2t. अशा प्रकारे एका चेंज ऑफ स्केल या प्रॉपर्टीवर आधारित अशी ही एक्झाम्पल्स आपण सोडवू शकतो. ओके, नेक्स्ट वन इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह. इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह यामध्ये फक्त स्टेटमेंट आपल्याला गरजेचं आहे. ओनली स्टेटमेंट. काय पाहिजे याचं, फक्त ओनली स्टेटमेंट. हे बऱ्याच ठिकाणी आपण वापरतो. काय आहे बघा, एल इनव्हर्स ऑफ nth डेरिव्हेटिव्ह आहे एफ रेस टू n ऑफ s इज इक्वल टू -1 रेस टू n t रेस टू n ft. आपलं हे डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला झालेला आहे, आपल्याला माहीत आहे फॉर्म्युला, त्याच पद्धतीचा आहे, तसंच प्रकारे सोडवायचं आहे. तर एक्झाम्पल एक आहे, ते एक्झाम्पल आपण सोडवूया म्हणजे लक्षात येईल. काय एक्झाम्पल आहे, टू फाइंड काय आहे तर एल इनव्हर्स लॉग ऑफ p प्लस 3/p+2. आता p किंवा s हे कोणतेही शब्द आपण वापरू शकतो. तर इथे याला f ऑफ p म्हणू आपण. कन्सिडर f ऑफ p इज इक्वल टू लॉग ऑफ p+3/p+2. म्हणजेच काय, लॉग p+3 मायनस लॉग p+2 असं होईल ते f ऑफ p. हे f ऑफ p किंवा f ऑफ s दोन्हीचा अर्थ एकच. आता दोन्ही बाजूने डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. मग काय होईल बघा, f' p किंवा त्याला काय म्हणतो आपण df/dp डेरिव्हेटिव्ह. लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/, त्यामुळे 1/p+3 मायनस 1/p+2 असं होईल, 1/p+3. मग याचा लॅपलास कसा सांगता येईल, लॅपलास इनव्हर्स लॅपलास एकच डेरिव्हेटिव्ह आहे, त्याचा इनव्हर्स या नियमानुसार -1/1 -1/1 म्हणावं लागेल. आणि वर काय आतमध्ये
e raised to minus 3t minus e raised to minus 2t. म्हणजे काय? आपण इथं डायरेक्ट लिहूया आपण e raised to minus 3t minus e raised to minus 2t. What is this? By property किंवा by Laplace transform of derivative काय L inverse f raised to n of s is equal to minus 1 raised to n t raised to n f of t. तसा याचा वापर करायचा आपण. कसा होईल? सेकंड फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे काय म्हणता येईल एल इनवर्स एफ डॅश पी इज इक्वल टू मायनस 1 रेस टू 1 कारण एकच डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून टी रेस टू सुद्धा 1च आणि ते एफ ऑफ टी किती आहे एल इनवर्स ऑफ एफ पी. हे म्हणजे काय हे एकच आहे. एफ ऑफ टी म्हणजेच काय एल इनवर्स एफ ऑफ पी. एल इनवर्स ऑफ एफ ऑफ पी म्हणजे मायनस टी एल इनवर्स एफ ऑफ पी. इथं आहे आपल्याकडे एल इनवर्स एफ ऑफ पी फ्रॉम 1 ती व्हॅल्यू घालायची मायनस टी आणि कंसामध्ये e raised to minus 3t minus e raised to minus 2t. कसं आहे इथं मायनस टी आहे आणि परत इथं 1/t म्हणावं लागेल ना बरोबर. तो फॉर्म्युला कसा आहे 1/t मायनस आणि मग मायनस जर काढायचं असेल तर 1/t e रेस टू मायनस 2t मायनस e रेस टू मायनस 3t. फक्त इकडचं आणि इकडचं वेगळं केलं. ही एफडॅश पी जो आहे तो एफडॅश पी आपण लिहितोय ओके एल इनव्हर्स ऑफ एफ ऑफ पी. एल इनवर्स ऑफ एफ ऑफ पी. तर हे जे आहे हे एफ ऑफ पी आहे लक्षात ठेवा आणि हे एफ डॅश पी आहे. हा फरक आहे दोन्हीमध्ये. तर फ्रॉम 1 आपण हे घालतोय व्हॅल्यू ओके. दीज आर दी सम एक्झाम्पल्स. लेट अस सी ऑन next lecture next part that is important results convolution theorem or their examples etc. Okay, thank you.